साहित्य रसिक हो, मित्र हो आणि श्रोते हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने आपण संवाद साधतो आहोत. ज्येष्ठ कवी, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरु, आमचे सन्मित्र, भाग्यविधाता या काव्यसंग्रहाचे सन्माननीय कवी माननीय प्राध्यापक नागेशजी शिंगण सर यांच्याशी. शिंगण सर, लेखनाचा एक प्रवास असतो, लेखनाचा एक काळ असतो. समकालीन साहित्य, समकालीन लेख, समकालीन सामाजिक परिस्थिती यानुसार लेखनामध्ये आपल्याला बदल होत जातात आपोआपच. तुमच्या बालपणीचे प्रश्न वेगळे होते, तुमच्या तरुणपणातले प्रश्न वेगळे होते, तुमच्या युवा अवस्थेमध्ये प्रश्न होते, महाविद्यालयीन प्रश्न वेगळे होते, त्यानंतर तुमच्या वैवाहिक जीवनातले प्रश्न वेगळे होते, तुमच्या उमेदीच्या काळामधले, तुमच्या प्रौढावस्थेमध्ये प्रश्न वेगळे आहेत. मग हे प्रश्न वेगळे असताना तुम्ही तुमच्या लेखनशैलीमध्ये, तुमच्या साहित्यामध्ये काय बदल घडवून आणले का? तशी तुम्हाला गरज वाटली का? तसं असेल तर ते आम्हाला ऐकायला आवडते. काळानुसार समाज बदलत जातो. हां, सामाजिक प्रश्न बदलतात. हां. आणि मग त्याच्या सामाजिक प्रश्न निर्माण होतात. उदाहरणार्थ हुंड्याची प्रथा. हो, जी आज नाही, आधी होती ती. हां. आज तुलनात्मक कमी आहे. हां. त्यातून हुंडाबळी, नंतर लव्ह मॅरेज. सध्याच्या काळामध्ये काळ बदलत गेला, आता लव्ह मॅरेज प्रमाण वाढत गेलेलं आहे. वाढत गेलं. भाकणूक, पुढं काय घडणार आहे भविष्य थोडक्यामध्ये. हां, मनाला असं वाटायला लागलं की हे सगळं चित्र बघून काय घडणार आहे पुढं या काळामध्ये, हे वाटायला लागलं. मग त्या कलियुग, भाकणूक, दिवाळी, पंढरी या कविता हळूहळू माझ्या मनात रुंदी घालू लागल्या आणि त्यातून नवीन काळात ह्या कविता म्हणजे तुमच्या काळामधली वारी वेगळी होती. हां. म्हणजे आज असं आहे की प्रत्येक वारकरी गाडी करून येतो. बहुतांश वारकरी चालतसुद्धा दिंड्या येतातच, परंतु गाडी करून येण्याचं प्रमाणसुद्धा तेवढंच वाढलेलं आहे. त्या काळामध्ये सगळे वारकरी चालतच यायचे, बहुतांश बैलगाडी करून यायचे, काही घोड्यावर बसून असे यायचे, बरोबर, काय बरेच लोक चालत यायचे, असे सायकलीवर यायचे. आता काळ बदलला तसं मोटरसायकलवर येतात, गाड्या करून येतात, ट्रक करून येतात. म्हणजे असा काळ बदलला तसं आपण विषय बदलत गेलो. तरी पण पांडुरंगाच्या विषयी प्रेम असलेलं, काळ बदलला तरी ते प्रेम बदललं. म्हणजे काळानुसार भौतिक सुविधा बदलल्या. म्हणजे सायकलीच्या ठिकाणी मोटरसायकल आली, बैलगाडीच्या ठिकाणी कार आली, परंतु वारकऱ्याचा जो भाव आहे, जी भक्ती आहे, त्याच्यामध्ये तसोभरही बदल झाले. संताचे माहेर पंढरी, भक्ताचे माहेर पंढरी. दिनांच्या दिननाथा भक्तवत्सले, दिनाच्या दिननाथा भक्तांना उद्धरी, संताचे माहेर पंढरी, भक्ताचे माहेर पंढरी. माझा विठ्ठल असंच आहे, विश्वदेव आहे तो. आणि म्हणून माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे विश्वविधाता. विश्वविधाता. खूप छान. शीर्षक पण खूप छान आहे. म्हणूनच आता तुम्ही पंढरीचं वर्णन केलं की मग मला असं म्हणावं वाटतं, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. वा वा. खूप छान सर, खूप छान माहिती दिली. धन्यवाद. 7 जन्माच्या गाठी अखंड सौभाग्यासाठी या ब्रीदवाक्यासह पंढरपुरातील भव्य दिव्य पद्मनाभ पॅलेस मल्टीपर्पज हॉल आपल्या सेवेत. आकर्षक आणि प्रशस्त मुख्य हॉल, जेवणासाठी स्वतंत्र डायनिंग हॉल, पाहुण्यांसाठी आरामदायी राहण्याची उत्तमोत्तम सोय, तसेच मोठी आणि सुरक्षित पार्किंग व्यवस्था, सर्व काही एकाच ठिकाणी. तुमच्या कार्यक्रमासाठी A to Z पॅकेजची खास सुविधा, सजावट, केटरिंग, लाइटिंग आणि संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी आमची. तुमच्या आनंदाच्या क्षणांना भव्यतेची जोड द्या. आजच बुक करा. पद्मनाभ पॅलेस मल्टीपर्पज हॉल, पंढरपूर.